गुड मॉर्निंग एव्हरीवन. तुम्ही पाहू शकता आजचं क्लायमेट किती क्लाउडी आहे आणि आज आहे संडे. त्याचबरोबर आज आहे गुरुपौर्णिमा. सो गुरुपौर्णिमेच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. माझं ऑलमोस्ट सगळं आवरून झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता माझी देवपूजासुद्धा करून झालेली आहे. बाबांनी मंदिराला खूप सुंदर असा हारसुद्धा घालून घेतलेला आहे. चला मी तुम्हाला रांगोळीसुद्धा दाखवते. तर मी इथे दारापुढे खूप सुंदर अशी छोटीशी रांगोळी काढलेली आहे आणि मी कलर्सऐवजी हळद पिंजर घातलेली आहे. इथे आमची ग्रीशा गुरुब्रह्मा बोलत आहे. आज संडे आहे तर सगळ्यांना सुट्टी आहे, त्यामुळे सर्वांसाठीच मी चहा ठेवत आहे. पावसामुळे खूप छान गवती चहा आलेला आहे, तर चला थोडासा गवती चहा सुद्धा चहामध्ये ॲड करूया. आणि इथे बघा ग्रीशाने चॉकलेटचे रॅपर सुद्धा याच्यामध्ये टाकलेले आहेत, तेही काढून टाकले मी. ही ग्रीनरी किती रिलॅक्स करते ना, मस्त वारं पण सुटलेलं आहे. चला तर मग चहामध्ये ॲड करूया ही गवती चहा प्रॉपर वॉश करून. चहाला ऑलमोस्ट उकळ आलेला आहे आणि त्याचमध्ये मी मिल्कसुद्धा ॲड करते आणि मग आपण सगळ्यांसाठी चहा सर्व करूया. क्लायमेट पण खूपच थंड झालेला आहे, मस्त वारा सुटलेला आहे, रिमझिम पाऊसही आहे. त्याच्यामध्ये आपण चहा एन्जॉय करूया. आणि ग्रीशाची लुडबुड तर कायम चालूच असते प्रत्येक गोष्टीमध्ये. आज तिचासुद्धा रिलॅक्स डे आहे. बाबा आणि ती मस्त एन्जॉय करतायत आज संडे आणि मी सुद्धा माझा चहा एन्जॉय करते. सगळ्यांसाठी पोहेसुद्धा केलेले आहेत, ते पोहे मी बाबांना सर्व करते. आणि अशा प्रकारे मी जेवणाची तयारीसुद्धा चालू केलेली आहे. आज जेवणामध्ये आहे डाळ, भात, तांदळाची खीर आणि छोले. सो एका कुकरच्या भांड्यामध्ये मी डाळ घेतलेली आहे, याच्यामध्ये मी तांदूळ घेतलेले आहे जे की खिरीसाठी मी वापरणार आहे आणि हे भाताचे तांदूळ आहेत. कुकर मी ऑलमोस्ट लावलेला आहे आणि सोबतच मी छोलेसुद्धा बॉईल करून घेते. हे मी छोले रात्रभर भिजवलेले आहेत. आता हे छोले मी 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आणि त्याचं पाणी गाळून घेतलं आणि स्वच्छ पाण्यामध्ये कुकरमध्ये बॉईल करायला ठेवलेले आहेत. बॉईल करताना छोले ॲड करायचे आहेत, त्याच्यामध्ये स्वच्छ पाणी ॲड करायचं आहे, मीठ आणि मी थोडीशी आमसूल त्याच्यामध्ये ॲड करत आहे, त्यामुळे छोल्यांना छान टेस्ट येते. हा कुकर लावून झालेला आहे. रात्री टिफिन बॉक्सही स्वच्छ धुवून ठेवले होते, ते आता ऑलमोस्ट वाळलेले आहेत, तेही मी जागेवर ठेवून देते सो दॅट पसारा किचन टेबलचा थोडा कमी होईल आणि गोष्टी पटापट होतील. ट्राय करायचं की टिफिन बॉक्स जे आहे हे वाळल्यानंतरच तुम्ही त्यांच्या प्लेसवर ठेवाल, त्यामुळे त्यांना स्मेल येत नाही. ग्रीशाचा टिफिन पण ऑलमोस्ट ड्राय झालेला आहे, तो पण आपण प्लेसवरती ठेवून देऊया. आणि माझ्या डब्यामध्ये डाळी पण संपलेल्या आहेत, सो या डब्यामध्ये मी डाळीसुद्धा ॲड करून घेते सो दॅट मग वर्किंग डेजमध्ये गडबड होत नाही. याच्यामध्ये मी तुरीची डाळ आणि मुगाची डाळ दोन्ही मिक्स करून घेतलेली आहे, त्याच्यामुळे डाळ शिजल्यावर घट्ट होते आणि टेस्ट पण येते. चला हे पण काम आपलं डन झालेलं आहे. लगेच आपण हे पॅकेट्स जागेवर ठेवून देऊया. आपल्या दोन्ही कुकरमध्ये डाळी आणि छोले शिजत आहेत, तोपर्यंत आपण हे जे एक्स्ट्राची भांडी आहेत ती क्लीन करून घेऊया, त्याच्यामुळे मग आपल्याला नंतर बर्डन येणार नाही. इकडे मी कांदे पण क्लीन करून घेतलेले आहेत. स्वच्छ पाण्यामध्ये मी हे धुवून घेते आणि हे धुतलेले कांदे आपण बारीक असे उभे कट करून घेणार आहोत. आपण 4 मीडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत आणि त्याच्यासोबतच मी 2 टमॅटो घेणार आहे. टमॅटोसुद्धा बारीक कट करून घ्यायचे आहेत. टमॅटो, कांदा आणि लसूण हे आपण कट करून रेडी आहे. आपण कुकर खोलून बघूया आपले छोले शिजले आहेत का. एखादा छोले आपण हाताने प्रेस करून बघायचा आहे आणि जर तो शिजला असेल तर इझिली ब्रेक होतो. आता आपण पातेल्यामध्ये ऑइल ॲड करून घेऊया. आपलं ऑइल गरम होतं आहे तोपर्यंत आपण होम गार्डनमधून कढीपत्ता घेऊन येऊया. इथे मी 2 कढीपत्ता कट करून घेतलेले आहेत सो दॅट आपण डाळीमध्ये पण ॲड करू शकतो आणि भाजीमध्ये पण ॲड करू शकतो. इथे कढीपत्ता तडतडलेला आहे, सोबतच आपण लसूण ॲड केलेले आहेत. थोडेसे मी गरम मसाले घेतलेले आहेत, मिरी आणि लवंग, त्याच्यामुळे आपल्या छोल्यांना चटकदार टेस्ट येईल. आता आपण ऑनियन ॲड करून घेऊया. ऑनियन थोडा गोल्डन ब्राऊन झाला की आपण त्याच्यामध्ये थोडं मीठ ॲड करूया आणि सोबतच टमॅटो घालून घेऊया. त्यानंतर हळद ॲड करूया, लाल तिखट पण सोबतच घालून घेऊया.
इथे मी छोले मसाला ॲड करत आहे, त्याच्यामुळे आपल्या छोल्यांना खूप छान टेस्ट येईल. आणि आता छोले ॲड करून हे सर्व प्रॉपर मिक्स करून घेऊया. त्याच्यामध्ये मी थोडंसं आपलं जे कांदा खोबऱ्याचं वाटण आहे ते सुद्धा ॲड केलेलं आहे. कांदा खोबऱ्याच्या वाटणची रेसिपी ऑलरेडी आपल्या चॅनलला आहे, तेही तुम्ही चेक करू शकता. याच्यामध्ये आता मी पाणी ॲड केलं आणि कोथिंबीर घालून घेतली आणि आपले झटपट छोले रेडी. लगेचच आपण डाळ फोडणीला घालूया. इथे पातेल्यामध्ये तेल, त्याच्यामध्ये राई तडतडली की जिरं घालून घेऊया. त्यानंतर मी इथे कढीपत्ता ॲड करत आहे. मी कढीपत्ता देठासकटच घालत आहे, कारण हे आपल्या घरातील कढीपत्ता आहे आणि त्याचा देठही खूप कोवळा आहे, तर आपण ते ॲड करूच शकतो. लसूणही मी इथे घालून घेतलेला आहे. आता कांदा आणि टमॅटो जो आपण चिरून ठेवला होता तो पण आपण ॲड करूया. डाळीमध्ये मी ऑलरेडी हळद घालून मिक्स करून घेतलेला आहे. आता डाळीला मस्त उकळ आला की आपण कोथिंबीर ॲड करूया आणि आपली झटपट डाळही तयार आहे. इथे मी खिरीसाठी पातेल्यामध्ये तूप घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये मी काही काजूचे दाणे घातलेले आहेत आणि पाणी घेतलेलं आहे. पाण्याला छान उकळ आला की त्याच्यामध्ये मी हे गुळाचे खडे घालत आहे. गूळ वितळला की त्याच्यामध्ये आपल्याला जो आपण शिजवून घेतलेला भात आहे, वेलची पूड आणि किसलेलं ओलं खोबरं घालायचं आहे. आपली झटपट खीरही ऑलमोस्ट डन आहे. इथे आईंनी देवाला मस्तपैकी नैवेद्य दाखवलेला आहे. त्यानंतर आम्ही गेलो शेजारच्या मंदिरामध्ये दर्शन घ्यायला. आम्ही छान स्वामींचं दर्शन घेतलं. मंदिर तसं छोटंसंच होतं, पण बऱ्याच भाविकांची तिथे गर्दी होती आणि जाऊन मनाला खूपच प्रसन्न वाटलं. तुम्ही तुमची गुरुपौर्णिमा कशी सेलिब्रेट केली नक्की कॉमेंट करून सांगा. आणि आजचा हा व्लॉग इथे सेंड करते. थँक्यू.